नागपूर शहरात वाढत्या मोबाईल चोरींच्या घटनांना अखेर गुन्हे शाखेने मोठा आळा घातलाय। सोमवार 16 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने आंतरराज्यीय मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 10 आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने राबविलेल्या विशेष मोहिमेत मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे। ही कारवाई 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली। गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला होता। त्यानंतर संशयित हालचालींवर पाळत ठेवत पोलिसांनी एकाच वेळी धाड टाकून 10 आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेले आरोपी हे आंतरराज्यीय स्तरावर मोबाईल चोरीचे गुन्हे करत असल्याची माहिती समोर आली आहे। शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक भागात नागरिकांचे मोबाईल लंपास करणे हा या टोळीचा मुख्य कार्यपद्धतीचा भाग होता। या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचे मोबाईल जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या संपूर्ण कारवाई दरम्यान अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक दिलीप चंदन यांनी सांगितले की टोळीचा आणखी तपास सुरू असून इतर गुन्ह्यांमधील सहभागाचा शोध घेतला जात आहे। घरफोडी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चुलपार यांना खबर मिळाली की एक आंतरराज्यीय मोबाईल चोरी करणारी टोळी ही नागपूर शहरात एका ठिकाणी वास्तव्यास आहे। त्या खबर वरून आमचे घरफोडी विरोधी पथकचे अधिकारी व अंमलदार यांनी त्या ठिकाणी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सापळा लावला आणि 10 जणांची एक टोळी ताब्यात घेतली। ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्यावेळेस असं निष्पन्न झालं की हे लोक त्या ठिकाणी किरायाने राहत होते काही दिवसांपासून आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे विविध कंपनीचे 40 अँड्रॉइड मोबाईल मिळून आले आणि या सर्व मोबाईल बाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता हे सर्व चोरीचे मोबाईल असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळं सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्याकडे योग्य इंट्रोगेट करण्यात आलं आणि त्यांना अटक करून कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती।